नमस्कार. बऱ्याच जणांचा प्रश्न होता 2026 मध्ये सुद्धा विश्राम ही वर्थ आहे का? तर आज मी त्याचा आन्सर देणार आहे. कारण मी जवळजवळ 7-7.5 किलोमीटर चालवली. त्यानंतर मला एक्सपिरियन्स कसा होता आणि 26 मध्ये सुद्धा मी विश्राम घेण्याचा का निर्णय घेतला. डेफिनेटली मला माहिती आहे गाडी लॉन्च करून कंपनीला 3-4 वर्ष लागली. तरी देखील त्या गाडीमध्ये फार काहीतरी बदल नाही केले. एक्सेप्ट गाडीमध्ये कलर चेंज केले, त्याच्यानंतर कॉस्मेटिक बदलायच्या नंतर काहीच नाही. मार्केटमध्ये नवीन नवीन गाड्या आल्या जसं RTX असेल, ATM P90 असेल, अशा बऱ्याचशा गाड्या पण स्टील 2026 मध्ये विश्राम वर्थ आहे. काय काय रिटायरमेंट सिम्पल मॅच्युअर्ड पर्सनची गाडी मी म्हणू शकतो या गाडीला. कारण का फार तामझाम नाही, फार शो ऑफ नाही, फार टेक्नॉलॉजी नाही, फार इक्विपमेंट नाही. म्हणजे ना एक सिम्पल ड्युअल चॅनल ABS, दॅट्स इट. नो ट्रॅक्शन कंट्रोल, नो स्विचेबल ABS, काही नाही. एक सिम्पल टू व्हीलर गाडी म्हणून विश्राम कन्सिडर करू शकता जर तुम्हाला विश्राम आवडत असेल तर. कारण एक तुम्हाला अनुभव सांगतो कसं आहे ना, तुम्हाला कधी कधी आपल्या गाड्यांचा आपण घेताना एक विचार करतो माणूस की मला ही गाडी आवडली आणि ती मनापासून आवडत असते ना, हीच गाडी जे डोक्यामध्ये असते खूप बरेच जण नेहमी असतात ते असतात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गाडी घेतात तर तुमच्यासोबत असं होतं, माझ्यासोबत असं सर काय होतं, तुम्हाला आवडीची गाडी तुम्हाला आवडते ती घ्या, तर का ती चालवण्यात खरी मजा असते. तर तुम्हाला स्वतः ती गाडी आवडली तरच तुम्ही ती गाडी व्यवस्थित जपू शकता. सो जर पण डेफिनेटली मी दुसरी तिसरी गाडी घेतो. म्हणजे मी जवळजवळ 13 वर्ष ॲव्हेंजर वापरते, 7 वर्ष हिमालयन वापरते आणि त्यांना फील की मला रिलायबल इंजिन हवं आहे, रिलायबल गाडी हवी. विश्रामचे काही लो पॉईंट्स पण आहेत, विश्रामचे काही लो पॉईंट्स पण आहेत. लो पॉईंट्समध्ये आपण पहिला विचार केला तर गाडीचा मी असं वाटतं की इंजिन खूप स्मूथ इंजिन आहे. म्हणजे तुम्ही डे 1 जर स्टार्ट जर तुम्ही केलं तर सेम इंजिनची क्वालिटी तुम्हाला जर 500 किलोमीटर कंटिन्यू चालवलं दुसरं तेवढं स्मूथ इंजिन तुम्हाला मिळतं. ऑइल ग्रेडिंग कमी होऊन कुठेही इंजिनमध्ये नॉईस येताना मी पाहिलेलं नाही, असं पण नाही. दुसरं म्हणजे कूलिंग सिस्टम, विश्रामची कूलिंग सिस्टम खरंच खूप सुंदर आहे. मी डेली ठाणे टू गोरेगाव, गोरेगाव टू ठाणे ट्राफिकमध्ये अप्स अँड डाऊन करतो. पण मी घरी पोचल्यानंतर सुद्धा सायलेन्सरला हात लावू शकतो, इतका थंड सायलेन्सर असतो. इतकं कूलिंगचं कूलिंग सिस्टम चांगलं आहे. डेफिनेटली काही पॉईंट्स डिस्प्ले डिस्प्ले आजही तोच आहे जो सुरुवातीला दिला. आज बर्गमॅनला पण सेम डिस्प्ले देतात. सो त्याच्यामुळे हायलाइट्रॉनिक्स काही नाही आहे. डेफिनेटली ही गाडी घेताना मी काही गाडी कन्सिडर केल्या. एक होतं म्हणजे KTM मध्ये हाय इलेक्ट्रॉनिक्स होते. सो मी थोडासा घाबरतो हायलाइट्रॉनिक्सला मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये. कारण का हिमालयनमधून आम्ही बॅड एक्सपिरियन्स सफर केला आहे. सो मला ते नव्हतं करायचं. RTX 300 TVSची लॉन्च झाली, ती अजूनही लॉन्च फेजमध्येच आहे. म्हणजे अजूनही लोकांकडे आत्ता दिसायला लागली, पण मला TVSवरती भरोसा नव्हता. कारण का सेम रिलायबिलिटी मला फर्स्ट बॅचच्या गाड्या घ्यायच्या नव्हत्या. हे 3-4 वर्ष यूज आणि व्हेरीफाय केलेलं इंजिन आहे म्हणून विश्राम प्रिफर केली. डेफिनेटली काही गोष्टी चेंजेस मला करायच्या वाटल्या. त्या म्हणजे क्रॅशगार्ड संघ लावला, लाईट्स खूप बऱ्या नाही आहेत. म्हणजे सिटी राईडला ठीक आहे, पण तुम्ही लॉंग राईडला जाल तर या ज्या ओरिजिनल DRLs आहेत त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फॉग लाईट लावणं कंपल्सरी आहे. डेफिनेटली रूल्सप्रमाणे फॉग लाईट लावू शकत नाही, पण काही ऑप्शन नसतो लॉंग राईडसाठी. डिस्प्ले एकदम बेसिक होता. सो मी AR फोटोचा 6.2 इंचेसचा डिस्प्ले लावला, ज्याच्यासोबत TPMS म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग, फ्रंट बॅक कॅमेरा, मॅपिंग, कॉलिंग या सगळ्या फीचर्स यायला लागले. याचं स्वतःचं असं टॉप रॅक तुम्हाला वेगळं लावायची गरज नाही लागत, कारण का टॉप रॅक स्वतः कंपनी देते. सो त्याच्यावरतीच हा टॉप बॉक्स पण चांगला फिट झाला. डेफिनेटली खूप जास्त लोड त्याच्यावरती टाकायचं नाही. 7-8 किलोचं वजनाची कॅपॅसिटी आहे या त्याची रॅकची. काही गोष्टी कमी आहेत, जसं याला फुटरेस्ट मागे लावावी लागते. कारण का तुमचा सायलेन्सर आणि फुटचा तो भाग वाढत एकच एवढाच आहे. पाय लागला की शूज कंटिन्युअसली याला लागत जातात. सो फुटरेस्ट लावावी लागते. टायर खूप चांगले दिलेत, म्हणजे ऑफरोड नॉबी टायर्स दिलेत. त्याच्यामुळे टुरिंगसाठी आणि थोडंफार ऑफरोडिंगसाठी बेस्ट आहे. कंपनी ऑफरोड प्रिफर नाही करत, बट बेस्ट आहे. हिमालयनमध्ये माझं स्पोक व्हील होते, सो आय प्रिफर मॅकव्हील. की मी पंक्चर्सवरती खूप अनुभवलं आहे की प्रकारचे हाल खराब होतात. सो त्या पद्धतीने बाकी नकलकार कंपनी फिटेड आहे. तुमचं ब्रेकिंग कॅपॅसिटी ओके म्हणू शकता. डेफिनेटली काही गोष्टी कमी जाणवतात की हिमालयनची पॉवर म्हणजे 411cc इंजिन आहे, 250cc इंजिन. याच्यामध्ये पॉवर लॅक मला डेफिनेटली जाणवतो. पण जर तुम्ही 60, 70, 80, 90 क्रुझिंग करत असाल हायवेवरती तर दॅट्स व्हेरी इझी फॉर यू. हां, तुमची हाईट मात्र जर 5 फूट 8 इंचाच्या वरती असेल तरच तुम्ही विश्रामकडे जा. कारण का त्याच्या खाली गेलात तर तुमचे पाय पुरत नाहीत आणि तुम्ही स्ट्रगल करता. हां, वजन कमी आहे गाडीचं. ऑफरोडला जे हिमालयनवरती 200 किलोचा हत्ती घेऊन मला ऑफरोडला त्रास व्हायचा, तो मात्र इथे होत नाही. तो स्मूथली मी पायाने मॅन्युअल करून गाडी घेऊन जाऊ शकतो. सो मला अजूनही असं वाटतं की तुम्ही जर 2026 मध्ये सुद्धा एखादी टुरिंग गाडी, नॉट से ऑफरोड गाडी
पण टुरिंग गाडीचा विचार करत असाल तर 2026 बेस्ट गाडी आहे. So, घ्यायला काहीच हरकत नाही आहे. सर्व्हिस एक्सपिरियन्स खूप चांगला आहे, खूप तामझाम नाही आहे, स्मूथली आहे. इंजिनमध्ये ऑइल चेंज करताना कंपनीकडे स्वतःचं सुरक्षीचं असं ऑइल आहे, त्याच्यामुळे कंपनी छान तुम्हाला हवे त्या ग्रेड हवे त्या टाईपचं ऑइल तुम्हाला प्रिफर करतो. प्रिफरेबल लिस्ट असते त्यातून ऑइल टाकू शकतात. त्यांना मी V300 ऑइल टाकलं आणि इट्स रिअली स्मूथ, म्हणजे खूप चांगला स्मूथ परफॉर्मन्स मला ऑइलमधला मिळतं. सो असा माझा V-Stormचा 7,000 किलोमीटरचा आत्ताचा हा रिव्ह्यू आहे. मला कसा वाटला नक्की करा. अशाच भटक्या देवाच्या भटनाथ गोष्टीसाठी यूट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्राममध्ये डेफिनेटली आमची फॅमिली आहेच, पण यूट्यूबमध्ये सुद्धा मी फॉलो करायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.